धुळे जिल्हा मध्यवर्ती बँक नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शाखेत झालेल्या अपहार प्रकरणी 3 जणांवर गुन्हा दाखल। शेतकऱ्यांच्या नावावर बनावट सह्या करून पीक कर्जे काढून लाखो रुपये एटीएम मधून पैसे काढून परस्पर लाटले। पदाचा गैरवापर करून संगणमत करून तळोदा तालुक्यातील बँकेशी संलग्न असलेल्या विविध कार्यकारी सोसायटीमधून 79 शेतकऱ्यांच्या नावावर पीक कर्ज काढले। यात आरोपी पंढरीनाथ पुंडलिक मराठे तत्कालीन तपासनीस सेवानिवृत्त डीडीसी बँक शाखा तळोदा इस्माईल बुरहान खा पठाण तत्कालीन शाखा अधिकारी सेवानिवृत्त तळोदा शाखा जयराज चुनीलाल धाणका शिपाई तळोदा शाखा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। यांनी 1,50,00,000 रुपयांचा अपहार केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे। मी चिनोद्यातील शेतकरी अशोक सुदाम पटेल आमच्या येथील क्रेडिट सोसायटीकडून मी कर्ज घेत होतो। दरवर्षी माझ्या रेग्युलर भरणा चालू होता, पण काही कारणास्तव या लोकांनी मला दिशाभूल केली। आमचे बँकेचे एडिट चालू आहे, तुम्हाला आता सध्या आम्ही देऊ शकत नाही असं चुत्या बनवत यांनी सर्व कर्मचारी म्हणून फरार झाले आणि मला काही कर्ज भेटलं नाही। मग मी बँकेत गेलो तेव्हा मला समजलं की माझ्या नावाने कर्ज काढून घेतलं या लोकांनी। मग भरतभाईंकडे गेलो, मी भरतभाईंना सांगितलं, भरतभाई काय बोलले मला समजत नव्हतं। मग दगुलाल सेक्रेटरी आपल्या तळोदा सोसायटीचे त्यांनी सांगितलं का ती तपास करून तुम्हाला सांगणार आहेत असं। पण नवीन कर्जाविषयी विचारलं तर तुमचे निकाल जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत आम्ही देऊ शकत नाही हे उत्तर मला मिळालं आहे। मग तसंच आम्ही धुळ्याला गेलो, मीटिंग होती चेअरमन लोकांची, तेव्हा त्यांच्याकडे सांगितलं। मग तेव्हा चंदूबाई यांनी सांगितलं तुमच्या इथल्या चेअरमनला घेऊन तुम्ही या, किती लोक आहेत त्यांची यादी द्या, नंतर आम्ही करू कारवाई त्यांच्यावर। पण आमच्या इथे चेअरमन साहेब तयार होत नव्हते। मग कोणासोबत जाऊ मी तिथे, फक्त हो करतात ते काही येत नाही सोबत। एकूण किती लाखाचं? माझ्या नावाने 2दा पैसे काढले त्यांनी, म्हणजे एकदा 2,35,000 पॅन कार्डवर, आधार कार्डवर 2 लाख। तसे आमचे मोठे बंधू हे सभासद नसताना त्यांच्या नावाने 2 लाख, एकदा 2,20,000 असे काढलेले। एकूण रक्कम 8 लाखाच्या आसपास जाते। तर असे आमच्या कमीत कमी 20 ते 25 शेतकरी असतील असा माझा अंदाज आहे। महेंद्र सूर्यवंशी तळोदा। आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या MD TV न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि रहा अपडेट।